माझं नाव गायकवाड मनीषा सूर्यकांत, गाव तांदुजा, तालुका जिल्हा लातूर, वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी, मैत्री करंडक प्रस्थापित वक्तृत्व स्पर्धा 2023 त्यासाठी कोळशाच्या खाणीतून हिऱ्याची पारख करणारे सर्वतज्ञ परीक्षक यांनी स्पर्धेचे आयोजन करून मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते आणि मी माझ्या मनोगतात सुरुवात करते. इयत्ता 5वीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बापा नावाची कविता शिकत होते. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप, तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर. कविता शिकून संपते. कविता शिकून झाल्यावर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात. सांगा मुलांनो, कोणाला काही प्रश्न, कोणाला काही शंका? कधी हात वर केलेला, सदा कोपऱ्यात बसणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी मला कविता समजली, तुमच्या कवितेतला माणूस सुद्धा बाप आणि माझ्या आयुष्यात अशा परिस्थितीवर जगणारा माणूस सुद्धा बाप मला डिक्टो दिसायला लागलेत गुरुजी. गुरुजी मला फक्त एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेतला बाप नावाचा बाप माणूस सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो. माझ्या आयुष्यातला बाप नावाचा बाप माणूस सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो. तुमच्या कवितेतल्या बाप नावाच्या बाप माणसाची कथा आणि माझ्या आयुष्यातल्या बाप नावाच्या बाप माणसाची व्यथा कधी बदलणार की तशीच राहणार? गुरुजी निरुत्तरित झाले, प्रश्नाने उत्तरित राहिला आणि तो बाप नावाच्या बाप माणसाचा अनुत्तरित प्रश्न घेऊन आज मी विषय मांडते आहे, बाप नावाचा बाप माणूस. बाप म्हणजे काय हो? जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे, किती रागवला तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे, कितीही तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे, आयुष्याच्या समुद्राची दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे स्वतःचा खिसा रिकामा असून सुद्धा लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा कमवू देत नाही. बाप म्हणजे आयुष्याचा पाय असतो, कुटुंबाचा वाली असतो, लंगड्याचा पाय असतो. बाप म्हणजे कितीही संकट आणि कितीही दुःख आली तरी सुद्धा सतत चेहऱ्यावरती हसू ठेवतो. पण तो बाप नावाचा बाप माणूस रात्रीच्या घरदांदारात उशीत मुंडका घालून ढसा रडतो. बाप म्हणजे लंगड्या लेकराच्या आयुष्याचा कुबडे असतो. एक क्षणभर सुद्धा स्वतःचा विचार न करता तो प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवस लेकराच्या भवितव्यासाठी झुरत असतो. स्वतः मळलेली फाटलेली बनियान घालतो, पण पोराच्या अंगावर रुबाबदार शर्ट सजवतो. शेती उत्पादनात आयात होत नाही, कर्जाचा डोंगर डोक्यावरती घेराटे घालत असतो, पण तरी सुद्धा तो फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो. तोच बाप नावाचा देव माणूस असतो. बाप म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आम्हा लेकरांचा वाली असतो. पण खरंच बाप नावाचा बाप माणूस आम्हाला कधी समजला नाही, आम्हाला कधी उमगला नाही, आम्हाला त्याची जिवंतपणे किंमत कधीच कळली नाही. पण ज्याच्या आयुष्यातून बाप नावाची चादर उडून गेली त्याला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते. जिवंतपणे नरकेतनं सहन करत तो प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवस लेकराच्या पाठीशी खंबीरपणाने, ताठ मानेने आणि धैर्याने उभा असतो. तोच बाप नावाचा बाप माणूस आम्हाला कधी समजला नाही. आपण घरात काम करत असू, आपल्या पायाला ठेच लागली की आपल्या तोंडातून लगेच उद्गार बाहेर येतात, आई ग. परंतु आपण रस्त्यावरून चालत असू आणि आपल्या डोळ्यासमोर एखादा मोठा साप आला की आपल्या तोंडातून लगेच उद्गार बाहेर पडतात, बाप रे. म्हणजे छोट्या छोट्या संकटात मात्र नेहमी आपल्याला आई आठवते, परंतु मोठ्या संकटात मात्र नेहमी आपल्याला बापच पाठीशी राहायचा वाटतो. परीक्षेचा निकाल लागला की जवळची वाटते ती आई, कारण आई जवळ घेते, प्रेम करते, गोंजारते, परंतु गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा आणि प्रत्येकाला आनंदाने सांगणारा, माझ्या मुलीला एवढे मार्क पडले, माझ्या मुलाला एवढे मार्क पडले, तो बाप मात्र कोणाला दिसत नाही. आपल्या आयुष्यातला बाप नावाचा बाप माणूस आपल्याला थोडं समजून, थोडा उमजून आत्मसात करता आला पाहिजे. बाप म्हणजे आईच्या डोळ्यातील पाणी, तिच्या मंगळसूत्रातील प्रत्येक काळा मणी. बाप म्हणजे घराचे मजबूत दार, घरासाठी स्वतःवर पेललेला प्रत्येक वार. बाप असतो खंबीर, प्रत्येक वादळ पेलणारा, मुलासाठी लहान होऊन त्याच्या बरोबर खेळणारा. बाप म्हणजे जीवनातील पंचपक्वान्नाचं ताट, आयुष्याच्या नदीचा भक्कम असा घाट. बाप देतो आपल्याला जगण्याची हिंमत, बाप असतो तर असते समाजात किंमत. बाप नसला की रडू येतं, संकटात असताना आधारवड कोसळलेला बाप जवळ नसताना. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही. बापा इतकं सुख आयुष्यात कोणीच देत नाही. ज्याला नाही